परवडणाऱ्या कापसावर 11% आयात शुल्क लागू। आयात शुल्कामुळे कापसाच्या दरात 300 ते 500 रुपयांची वाढ। वर्षाच्या सुरुवातीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। धाराशिवमध्ये येलो मोझॅकमुळे 23,000 हेक्टरवरील राजमा पिकाला फटका। जिल्ह्यात 1,15,000 क्विंटल राजमाचं उत्पादन घटण्याची शक्यता। जळगावात पीक पाहणीत तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी हैराण। रब्बी पिकांची नोंद होत नसल्याने शेतकरी हैराण। वाशिम जिल्ह्यात अद्यापही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 191 घरांचे पंचनामे होऊनही मदतीची रक्कम मिळालेली नाही। 892 घरांची पडझड झाल्याची नोंद असलेल्यांपैकी 701 घरांना खावटी आणि घर पडझड मदतीचा लाभ। भंडाराच्या लाखांदूर तालुक्यात भाताच्या बोगस बियाण्यांची विक्री। कृषी विभागाने 2.5 लाखांचं भाताचं बोगस बियाणं केलं जप्त। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात तेजी। सोयाबीनला प्रति क्विंटल 5,000 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासा। तर नाफेडनेही सोयाबीनची खरेदी सुरू केल्याने दर वाढल्याची माहिती। नंदुरबारमध्ये सततच्या वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील 16,000 हेक्टरवरील पेरण्या रखडल्या। 70,871 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ 77% क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती। बुलढाण्यात निकृष्ट धान्य पुरवठा विरोधात युवा सेनेचं अनोखं आंदोलन। शिजवलेला तांदूळ आणि भाकरी घेऊन पुरवठा विभागात ठिय्या। निकृष्ट धान्य वाटप थांबवण्याची मागणी। नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये ड्रोनने औषध पुरवठा होणार। धडगाव अक्कलकुवातील 22 आरोग्य केंद्र आणि 120 उपकेंद्रांना या तंत्रज्ञानाचा मोठा आधार होणार। हे ड्रोन 15 किलोमीटरपर्यंत वजन वाहून नेण्यास सक्षम असणार। लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याविरोधात देशमुख समर्थक आक्रमक। देशमुख समर्थकांकडून चव्हाणांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त। बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता। ओबीसी आरक्षण 27% गेल्याने निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता। जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती। सोलापूरमधील मोहोळच्या नव्या नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रेंच्या जात प्रमाणपत्रावर भाजप नेत्यांचा आक्षेप। चुकीचं कागदपत्र जोडून वस्त्रेंनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवल्याची भाजप नेते सोमेश क्षीरसागर यांची तक्रार। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता। आरक्षण 50% आत असलेल्या 12 जिल्हा परिषदांची निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित। आंदेकर कुटुंब कोठडीतूनच निवडणूक लढवण्याची शक्यता। लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जाची सुनावणी मंगळवारी होणार। तर सोनाली आंदेकर, बंडू आंदेकरचा अद्याप जामिनासाठी अर्ज नाही। पुणे शहरातील गुन्हेगार उमेदवारांवर पोलिसांचा वॉच। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क। 20 गुन्हेगार उमेदवारांची सविस्तर यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर। पुण्यात लाडकी बहीण योजनेवर शिवसेनेच्या प्रचाराची भिस्त। 15 प्रभागांमध्ये 8 महिला संघटक कार्यरत। शिवसेना उमेदवारांकडून 15 प्रभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार केंद्रस्थानी ठेवण्यात येणार। नागपुरात राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी मजुरांची मागणी वाढली। प्रचार, रिक्षा चालवणं, प्रचार रथ आणि पक्षाचे झेंडे पकडण्यासाठी लेबर ठिय्यावरील मजुरांची मागणी। 700 रुपये रोजीने सध्या ठिय्यावरील मजूर प्रचारात। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 6 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले। ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची सेना, काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण। जमीन विक्री प्रकरणासाठी नोंदवण्यात आलेली खारगे समितीची मुदत संपली। मात्र समितीकडून अद्याप अहवाल सादर न झाल्याने समितीला अंतिम मुदतवाढ मिळण्याची शक्यता। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा ट्विटच्या माध्यमातून खरगे समितीवर निशाणा। चौकशी समिती सत्य शोधण्यासाठी नाही तर वेळ मारून नेण्यासाठी असल्याची टीका विजय कुंभार यांनी केली। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी खरगे समितीची स्थापना केली। गडचिरोलीत हजरत वली हैदरशाह यांच्या उरुसाला उत्साह सुरुवात। 3 राज्यातील भाविक मोठ्या संख्येने जत्रेत सहभागी। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिकच्या नांदुर्डीत दारूबंदीसाठी मतदान। 44.37% मतदानाची नोंद। दारूबंदीच्या समर्थनार्थ 1,790 मतदारांचं मतदान तर दारूबंदीच्या विरोधात 81 मतदारांचं मतदान। जिल्हाधिकारी काय निर्णय देणार याकडे लक्ष। 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी शासनाकडून प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शाळांना पुरेसं अनुदान न मिळाल्यानं शाळांवर आर्थिक संकट। त्यामुळे शासनाने सीसीटीव्हीसाठी स्वतंत्र निधी देण्याची शाळा प्रशासनाची माहिती। भोर पुणे महामार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली। मुख्य पाईपलाईन फुटल्याने भोरमधील पाणीपुरवठा विस्कळीत। नाशिकच्या येवलाकरांना शुद्ध पाण्याची कमतरता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारींनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली। नागरिकांच्या तक्रारींचं निरसन केलं जाईल, नगराध्यक्षांची ग्वाही।
धुळ्यात नरडाणा ते रेल्वे स्थानक परिसराला जोडणारा रस्ता बंद, ग्रामस्थांचा रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी जीवघेणा प्रवास, रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी बोगदा करण्याची ग्रामस्थांची मागणी. भंडाऱ्यात 300 वाहन चालकांची आरोग्य तपासणी, रस्ता सुरक्षा सप्ताह रेसिंग डेच्या निमित्ताने विशेष शिबिर. जळगावच्या पारोळामध्ये खाजगी संस्थेच्या लेखापालाची 25,30,500 रुपयांची फसवणूक. सागर सोनार असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव. जळगाव सायबर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. गंभीर अपघात आणि पक्ष्यांचे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नायलॉन मांजावर बंदी. मात्र पुण्यात नियम डावलून बाजारात आणि ई कॉमर्स साईटवर नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू. नंदुरबार जिल्ह्यात नायलॉन मांजा विरोधात पोलिसांची कडक कारवाई. नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करणार. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या लोगोचं अनावरण. मुळशीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून लोगोचं अनावरण. 19 ते 23 जानेवारी दरम्यान स्पर्धा रंगणार. पुण्याच्या खेडमधील राजगुरुनगर क्रीडा संकुलात प्रथमच पोलीस भरती पूर्व सराव शिबिराचं आयोजन. या सराव शिबिरात राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवलाय. नाशिकच्या येवल्यात पतंगोत्सवाच्या तयारीला वेग. पतंग व्यावसायिकांमध्ये आसारी बनवण्याची लगबग, तर आसारीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने पतंग प्रेमींमध्ये काहीशी निराशा. भंडाऱ्यात गौण खनिजाची अवैध उत्खनन रोखलं. टिप्पर आणि पोखरण जप्त. गुडेगाव परिसरात वनविभागाची धडक कारवाई. वर्ध्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. पालोती शिवारात ट्रॅक्टरसह वाळूसाठा असा 7,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांवर गुन्हा दाखल. सावंगी पोलिसांची कारवाई. बुलढाण्यात शेती साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ. शेतकऱ्यांचे सोलर पंप चोरांच्या टार्गेटवर. शेतकऱ्यांकडून पोलिसात तक्रार दाखल. तक्रारींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. वर्ध्यात हरवलेले 96 मोबाईल मूळ मालकांना परत. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहात मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द. पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते मोबाईल नागरिकांना सोपवले. गोंदियात तलवारीने केक कापणं, तरुणाला चांगलंच भोवलं. तलवारीने वाढदिवसाचा केक कापून सोशल मीडियावर पोस्ट टाकून दहशत पसरवण्याचा प्रयत्न. तरुणावर गुन्हा दाखल. परभणीच्या दर्गा रोड परिसरातून एका तरुणाकडून गावठी कट्टा जप्त. विनाशस्त्र परवाना. गावठी कट्टा वापरल्याने तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. पुण्याच्या आंबेगावमध्ये इनामदार क्रेन सर्व्हिसचे मालक बादशाह इनामदारांची कार कॅनॉलमध्ये कोसळली. नागरिकांच्या तत्परतेमुळे बादशाह इनामदार यांचा जीव वाचलाय. बुलढाणा आंतरजिल्हा गाड्यांची चोरी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश. बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई. बुलढाणा शहर, बोराखेडी आणि मुंबईतील नालासोपाऱ्यामधून चोरलेल्या गाड्या चोरट्यांकडून हस्तगत. वाशिममध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. 14,64,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 13 जणांविरोधात गुन्हा दाखल. वर्ध्यात अवैध तंबाखू वाहतूक करणारा कंटेनर पकडला. 6,000 किलो तंबाखू कंटेनरसह 1,54,13,000चा मुद्देमाल जप्त. हिंगणघाट हैदराबाद मार्गावर वडनेर शिवारात नाकाबंदी करत 2 जणांवर गुन्हा दाखल. बीडच्या परळीतील गायरान जमिनीवर चंदनाची तस्करी करणाऱ्या 7 जणांवर कारवाई. आरोपींकडून 104 किलो चंदनाचं लाकूड आणि 39 किलो चंदनाची साल जप्त. परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई. पोलिसात गुन्हा दाखल. शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवून फसवणूक. 2,39,46,098 रुपयांचा गंडा. गंडाघातल्याप्रकरणी खासगी कंपनीच्या मालकाला पालघर पोलिसांकडून अटक. दौंडमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू. ऊसाने भरलेली ट्रकची मोकळी दोरी दुचाकीवर पडली. अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी. गुन्हा दाखल. ट्रक चालकाचा शोध सुरू.